नमस्कार. आपण पाहतात आदर्श पोलखोल. शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने म्हणजेच आत्ताच्या राज्य सरकारने एक कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे. अहिल्यादेवी होळकर या नावाने ही कर्जमाफी होणार आहे आणि त्याची पहिली यादी आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्या यादीमध्ये जे नाव आलेलं आहे ते पहिल्या यादीमध्ये नाव आलेले आमटे आपल्या सोबत आहेत. काय सांगाल? पहिली यादी जाहीर झाली आणि काय वाटतं तुम्हाला? पहिली यादी जाहीर झाली आणि त्या पहिल्या यादीमध्ये माझं नाव आलेलं आहे आणि माझं जेवढं कर्ज आहे तेवढं पूर्ण आकडा त्या यादीमध्ये आलेला आहे. किती कर्ज होतं काय? माझ्याकडे 1,10,000 होतं मुद्दल आणि ते आता व्याजासहित 1,47,000 रुपये झाले. साधारण हे कर्ज किती वर्षापूर्वी घेण्यात आलं हे होतं कर्ज- आणि कशाबद्दल घेण्यात आलं होतं? हे पीक कर्ज म्हणून घेतलेलं आहे, ते 2-3 वर्षापूर्वी घेतलेलं आहे कर्ज आणि निसर्गाची अवकृपा झाल्यामुळं भरण्यात नाही आलेलं आहे. असं. अतिवृष्टी झाल्यामुळं 2 वर्ष सलग अतिवृष्टी झाल्यामुळं भरण्यात नाही आलेलं. पिकं नुकसान झालेली, पिका पाणी हाती नाही लागलेली. आता ही कर्जमाफी होते, काय नेमकं तुमची काय भावना आहे? तर आमचं एकच म्हणणं आहे, शासनाला कर्जमाफी दिली त्या अर्थाने आम्हाला ते पहिल्या यादीत आमचं नाव आलेलं आहे, तर पूर्ण आमची कर्जमाफी करून आम्हाला नीट सर्टिफिकेट देण्यात यावं आणि पुढील शेतातील खर्चासाठी नंतर पुढील कर्ज देण्यात यावं. नक्कीच आता तुम्ही बँकेत गेला होतात का? कर्जाचा म्हणजे किती मूळ आकडा किती झालाय? आता ती माफी होणार आहे, परंतु त्यावर काही एनओसी वगैरे काही देण्यात आली का तुम्हाला? नाही, काही पण नाही देण्यात आलं. म्हणजे यादी जाहीर झाली, यादी जाहीर झाली पण आम्हाला असं सबूत म्हणून काही देण्यात आलेलं नाही. बँकेमध्ये गेल्यानंतर बँकेचे अधिकारी काय बोलले? अधिकारी असे मी भेटलोच नाही, म्हणजे भेटलेलेच नाहीत मला समोरासमोर अधिकारी. नक्कीच आपण पाहायला गेलं तर बँकेमध्ये म्हणजे जी यादी प्रसिद्ध झाली त्या यादीचा आणखीनही बँकेमध्ये डाटा उपलब्ध नसल्यामुळं आणखीन ती कर्जमाफी अर्धीच म्हणजे अर्ध्यावरच आहे असं बोललं जात आहे. मात्र जी यादी प्रसिद्ध झाली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील मोठा उत्साह या निमित्ताने आपल्याला पाहावयास मिळत आहे आणि ही कर्जमाफी झाल्यानंतर जे पुन्हा जे कर्ज देण्यात येणार आहे त्याबाबत देखील त्यांनी मागणी केलेली आहे की पीक कर्ज नंतर आम्हाला पुन्हा मिळण्यात यावं, जेणेकरून आम्हाला जे आता शेतीची जे पीक खर्च करायचा आहे त्या खर्चासाठी हे पीक कर्ज आणखीन आम्हाला उपलब्ध करून द्यावं अशी देखील सरकारकडे आता या निमित्ताने मागणी होत आहे. त्याबरोबर नितेश उपाध्ये, बीड.